खासदार सुप्रिया सुळे सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। त्यासोबतच खरं तर या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे। तर मृतांचा आकडा आणखीनही वाढू शकतो। सुप्रिया सुळे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। खरं तर रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी होती आणि अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी देखील घटनास्थळी धाव घेतलेली आहे। स्थानिक प्रशासन खरं तर या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि यासोबतच स्वतः खासदार सुप्रिया सुळे हे देखील घटनास्थळाची पाहणी करतात। काही वेळा आधी लोकशाही मराठीशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होतं की त्यांनी कलेक्टर यांच्याशी बातचीत केलेली आहे। स्थानिक प्रशासनाशी ते वारंवार संपर्कात आहेत। काय अपडेट आहे ते घेत आहेत। एनडीआरएफची टीम देखील दाखल झालेली आहे। बचाव कार्य सुरू आहे, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि अशातच खरं तर सर्वात आधी सुरुवात जी केली होती ती स्थानिकांनी केली होती बचाव कार्याला आणि त्यानंतर आता स्थानिक पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एनडीआरएफच्या 2 टीम्स या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय ती म्हणजे मावळमध्ये पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलाय। 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे। स्वतः खासदार सुप्रिया सुळे देखील घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। परिस्थितीची पाहणी करत आहेत। संपूर्ण आढावा त्या घेत आहेत। 38 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश मिळाले। या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला तर मृतांचा आकडा आणखीनही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। 2 मृतदेह सापडल्याची अधिकाऱ्यांची माहिती आहे। 6 जणांचे खरं तर यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आधीही आली होती। मृतांचा आकडा आणखीन वाढू शकतो। एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। मुख्यमंत्र्यांकडून देखील परिस्थितीचा आढावा घेण्यात येतोय। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर 6 जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश मिळालेलं आहे। या संदर्भात महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। तर जखमींना रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलेलं आहे। 15 ते 20 रुग्णवाहिका सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे। एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे। रविवार असल्याने विशेषतः पर्यटकांची मोठी गर्दी होती। अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे। खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। 2 दृश्य आपण बघतोय। खासदार सुप्रिया सुळे संपूर्ण परिस्थितीची पाहणी करतात। दुसरीकडे पूल जेव्हा कोसळला ती दृश्य आपण बघतोय। ग्रामस्थांची, स्थानिकांची धावपळ, पळापळ पाहायला मिळते। जे काही जखमी आहेत त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। आतापर्यंत 6 जणांना बाहेर काढण्यात यश मिळालेलं आहे। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। स्थानिक ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी देखील घटनास्थळी त्वरित धाव घेतली आणि बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे। अतिशय दुर्दैवी अशी ही घटना मावळमध्ये पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। कुंडमळ्याजवळील इंद्रायणीवरील पूल कोसळला। 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सर्वच स्तरातून विविध प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत। अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। तर 6 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आले। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।